तर आम्ही निघालो होतो दुकानावर जाण्यासाठी आणि दुकानावर आल्यानंतर स्वयंपाक बनवायचा होता. त्यासाठीच मग आधी वरण भात लावून घेतला. छोट्या कुकरमध्ये भात लावला आणि मोठ्या कुकरमध्ये वरण लावलं होतं. तर वरण भाताचे कुकर झाले होते म्हणून मग वरण लग्न पातळसर करून घेतलं. घट्ट वरण काही आम्ही खात नाही. आणि त्याच्यानंतर इथे आज भाजीमध्ये पनीर भुर्जी बनवायची होती. त्यासाठीच मी इथे मोठ्या किसणीने मस्त मोठ्या साईजमध्ये पनीर किसून घेतलं होतं. आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं. तेल जरा कमीच टाकलं कारण मी जो मसाला वापरणार होती त्या मसाल्यामध्ये सुद्धा तेल होतं, कारण तो मसाला आधीच परतलेला होता तेलामध्ये. त्यामुळे मग तेल थोडं इकडे कमीच घातलं होतं मी. आणि तेल वगैरे तापलं की लगेच त्यामध्ये मोहरी आणि जे आपला तयार मसाला होता तो टाकून घेतला आणि मसालासुद्धा मिनिटभर मस्त असा परतून घेतला. लगेच त्यामध्ये कसुरी मेथी आणि इथे मी वराडी मसाला वापरलेला आहे, वराडी पनीर मसाला, तो सुद्धा ॲड केला. थोडंसं लाल तिखट टाकून घेतलं, पण कोथिंबीर टाकून घेतली आणि मस्त अशी त्यामध्ये हळद वगैरे आधीच टाकलेली होती, त्यामुळे मग हळद काही मी टाकली नाही. मसाला बनवताना हळद टाकलेली होती. तर इथे कोथिंबीर वगैरे टाकून घेतली आणि त्याच्यानंतर लगेच पनीर टाकून घेतलं. मस्त असं पनीरसुद्धा मिक्स करून घेतलं, वरनं मीठ टाकून घेतलं आणि आपल्या इथे मस्त अशी पनीरची भाजी म्हणजेच भुर्जी रेडी झाली होती. वरनंसुद्धा थोडीशी कोथिंबीर टाकली आणि मस्त अशी भाजी रेडी झाली. दुपारच्या टायमिंगला इथे कैरीचं लोणचं बनवायचं होतं. त्यासाठी मी रात्रीच इथे कैरीला हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं आणि सकाळी उठून त्या कैऱ्या मस्त अशा फॅनखाली 1-2 तास सुकून घेतल्या आणि काही मसाले मिक्सरला बारीक अशी पावडर करून घेतली होती. ते मसाले टाकून घेतले त्यामध्ये आणि थोडंसं हळद, लाल तिखट आणि मीठ जेवढं पाहिजे तेवढं अंदाजानुसार. 1 किलोचं होतं हे लोणचं, त्यामुळे मी थोडं कमी प्रमाण टाकलं. आणि इथे पावभर असं तेल घेतलं होतं मी. थोडंसं असं कळकळ गरम केलं आणि त्याच्यानंतर पूर्णपणे थंड करून तेल त्यामध्ये टाकून घेतलं आणि मस्त असं इथे कैरीचं लोणचं रेडी झालं होतं. आईंना इकडे ब्लाऊजला तुरपाई मारायची होती, त्यांचं तेच काम चालू होतं. चला ब्लॉग इथे संपवते. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.